गुड मॉर्निंग. मी धीरज इंगळे. आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी 5:35 आणि CNG अर्धी टाकी आहे. CNG आपण भरायला चालू आहे आता आणि इथून लॉग इन करूया. आपलं टायमिंग ॲप दोन्ही पण ओला उबेर आणि बघूया आजची दिवसाची सुरुवात. काल ॲनिव्हर्सरी होती सो थोडं लवकर आलो होतो हाफ डे टाईप आणि आज करायचंच आहे आज पूर्ण. तर बघूया आज कुठली राईड भेटते आपल्याला, काय काय होतं आपल्यासोबत दिवसभरामध्ये. सो करतो मी अपडेट काय असेल ते. ठीक आहे. गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात झाली आहे आपली. पहिली राईड आपल्याला ओलाकडनं भेटली आहे पिंपळे गुरवमधनं एरवड्याची. तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरचा वेट करते. कॉल पण झालाय, येतात ते. सो बघूया आता. दिवसाची सुरुवात तर झाली, इथून पुढे मग बघू कसं काय पुढे होते. अशी सुरुवात झाली पाहिजे सकाळी सकाळी. ठीक आहे, करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला एरवड्याला. NBQ कंपनी आहे, तिथं सोडलं एअरपोर्ट जवळ. आता कस्टमरचं आपल्याला आले 168 किलोमीटर होते. 11 वेळ लागला 19 मिनिटं. बघूया आता पुढची राईड कधी पडते. आता इथून शक्यतो मी एअरपोर्ट साईडला जायचा विचार करतोय, कारण तिथनं राईड पडू शकतात. बघूया, करतो अपडेट. आपण एअरपोर्टला आलो. एअरपोर्टवरनं आपल्याला राईड पडली उबाळ्याची 7 किलोमीटर. पण कस्टमरचं वेटिंग टाईम होता थोडंसं. वेटिंग 30-40 सेकंदाचं. तर आपल्याला थोडंसं फेअर वाढून भेटले. 130 काहीतरी भेटले. ठीक आहे, करतो अपडेट. इथून पुढं आता कुठली राईड पडते. आता टाईम झाला आहे 7:12. गाडी चालली 32 किलोमीटर. आपलं पण अर्निंग 300 काहीतरी झालं असं. तर करतो पुढं अपडेट काय आहे ते. आपल्याला तिथनं लगेचच एक राईड पडली होती ससून कॉलेजची, ससून हॉस्पिटलची. तर आता कस्टमरला केलं ड्रॉप आणि इथं मी चाललोय फ्रेश व्हायला. बघूया आता. पुणे रेल्वे स्टेशन जवळ आहे. राईड भेटून जाईल, थोडंसं फ्रेश वगैरे होतं आणि करतो पुढं कामाला सुरुवात. आज करायचंच, आज आळसपणा नाही करायचं. बस झालं. ठीक आहे. आता आपल्याला तिथनं कोरेगाव पार्कपासून एक राईड पडली छोटीशी स्टेशनच्या इथनं संगमवाडीपासून 8 किलोमीटर 6 किलोमीटर 7 किलोमीटरची होती. कस्टमरचं बिल झालं 132. आपल्याला भेटले त्यामध्ये 95 रुपये. ठीक आहे, काही नसण्यापेक्षा आपलं तेवढंच आपलं ॲव्हरेज होते मिनी राईड. आज थोड्या मला राईड स्लो वाटतं ते. बघूया दिवस कसा जातोय, करूया अपडेट. टाईम झाला आहे 8:46. किलोमीटर झाले 56. अर्निंग पण 520 वगैरे काहीतरी झाले. करतो पुढे अपडेट. आपल्याला पुण्यातनं एक राईड भेटली होती पिंपरीची. संगमवाडीपासून राईड होती. संगमवाडीपासून आपण ती एक्सेप्ट केली आणि त्यांच्या वाकडेवाडीला एक पिकअप होता सोबत. तर मग ती घेऊन आपण एलप्रो मॉलच्या इथं सोडलं. तिथून एक राईड भेटली आपल्याला थोडं 2 किलोमीटरचं पासनं. तर ती एरवड्याला. जस्ट आता एरवड्याला आलोय. टाईम झाला आहे 10:57. गाडी चालली 96 किलोमीटर. आपलं अर्निंग झालं 1025 आणि इथून पुढं आता एअरपोर्टला जाणार आहे. बघू पुढं काय होतंय ते, करतो अपडेट. आपण एक राईड आणली एअरपोर्टच्या जवळून. एअरपोर्टला नाही गेलो, थोडं अलीकडून एक राईड आणली स्टेशनसाठी आणि त्याच्यामध्ये परत ते मोबाईलचा इश्यू झाला. नेव्हिगेशन नव्हतं चालत, पण मला माझं लोकेशन माहीत असल्यामुळं थोडासा 1 टन थोडासा लांबून घेतला गेला. पण आलो. स्टेशनला सोडायचं होतं कस्टमरला. स्टेशनला सोडलंय. आता थोडंसं फ्रेश होतो आणि परत आपली राईड चालू करूया. आता बघू. आता वाजले 11:52. किलोमीटर झाले 109. 1100 11:30चा अर्निंग झालेलं आहे. समजा 12 वाजलेले आहेत. 12 वाजता मला इथनं निघतो आणि बघूया पुढं अपडेट करूया काय होते. पुणे स्टेशनपासून आपण राईड आणली पिंपरीला, नेहरू नगरला. कस्टमरला केले ड्रॉप. आता वाजले 12:48 आणि एक ट्रिप भेटते पिंपरीची MIDC नको. तर
कस्टमरचं बिल झालं 223, कस्टमरने 230 दिलेत. आपल्याला आलेत 195 रुपये. तर आता इथून पुढं बघूया आता कुठली ट्रिप भेटते, करतो मी अपडेट. नेहरू नगरमधनं इथनंच आपल्याला खराडीची राईड पडली. थोडी लॉंग राईड आहे 20 किलोमीटर, पण आपल्याला फेअर चांगला दाखवले. 300चं काहीतरी फेअर दाखवले. करूया कस्टमरला पिकअप आणि तिथे गेलो करतो तुम्हाला अपडेट. नेहरू नगरवरनं आपण ती पिकअप केला होता खराडी फ्री झोनचा. तर आलोय आपण. टाईम झालाय 2:08. गाडी चालली आपली 151 किलोमीटर आणि आता वाजले 2. सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. तर बघूया इथं काहीतरी खाऊ, किंवा मग जर गोटो टाकतोय एखादी राईड घेऊन घरी. एक राईड तर घ्यावीच लागेल आणि बघूया मग पुढे काय होते. आहे म्हणजे जरा राईड थोडी स्लो होती आज. बारच्या सगळ्या छोट्या छोट्या राईड भेटल्या. ही एक मी तर म्हणाला दिवसातली ही मोठीच राईड होती सर्वात, 288 वाली. आणि करतो मग नंतर अपडेट. या रवड्यापासून आपल्याला रावेतसाठी ट्रिप भेटली होती. कस्टमरला केलंय ड्रॉप आणि आता बघूया एक्झिट कसं आहे. आले आता गो टू टाइम पण. तर आता आपण आहे रावेतला. आता इथनं निघायचे घरी. खूप वेळ झालाय, जेवण पण नाही, भूक पण लागली. 4:15 झालेत. किलोमीटर झाले 193 आणि टाइम झालाय 4:15. ओला आणि उबेर मिळून आपलं 2,000चं काम झालेलं आहे आज. तर आजच्या दिवसाचं शेवट आपण इथं करतोय आणि इथं आपण आता घरी जाणार आहे. गोटू टाकू, कारण CNG पण संपत आलाय. 2 काड्या राहिलेत, पेट्रोल पण 2 काड्या आहे. घरी पोचल आणि बघूया आता उद्याचं. आजचं काम तर आपण केले, पण उद्याचं अपडेट देतो तुम्हाला.